केले वारकरी संत आणि अनेक ऋषी मुनी महात्मे आपल्याला लाभले आणि त्या विचारांना वाटचाल करत असताना भौतिक समृद्धी बरोबर आंतरिक समृद्धी भौतिक श्रीमंती बरोबर माणसाला जीवनातली जी आध्यात्मिक श्रीमंती ती सुद्धा प्राप्त करणं गरजेचं असतं आणि तो योग आपल्याला आलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले आम्ही दैवाचे दास आपल्याला जर आध्यात्मिक सेवा करण्याचा योग जीवनामध्ये येत असेल अधूनमधून तर आपण श्रीमंतच आहोत. देवदर्शनाचा योग येत असेल तर ही श्रीमंती आहे. पारायणाचे योग जीवनामध्ये येत असतील तर ही भाग्यच आहे. फार मोठा भजनाचा योग असेल, अन्नदान करण्याचा योग असेल, आध्यात्मिक सेवा कोणत्याही पद्धतीने आपल्या हातून घडत असेल तर त्याच्यासारखं महद्भाग्य नाही. त्याचं कारण आध्यात्मिक सेवा ही अनंत जन्माच्या पुण्यातून घडते. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तरी जनान जी भागवी येईल श्रीरामाची. मग आता गंमत आहे, भगवंताचं नाम मुखात यायला आणि परमार्थ घडायला जर पुण्य लागत असेल तर परमात्मा भेटायला किती पुण्य लागत असेल. एक थोडस अनुमान आपण करू शकतो. त्रेतायुगामध्ये रामरूपात जेव्हा भगवान प्रकट झाले आणि दशरथ कौशल्या माता आणि त्यावेळेचे जे भाग्यवान सर्व हनुमानजींसह जे सर्व भक्त होते प्रभू रामचंद्राची त्यांना भेट झाली. तो केवटही भाग्यवान होता, शबरी माताही भाग्यवान होती. त्यांना प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. पण हे प्रत्यक्ष दर्शन फार मोठ्या पुण्याने घडलं. द्वापार युगामध्ये सुद्धा भगवान कृष्ण रूपात प्रकट झाले. परिस्थिती तशीच निर्माण झाली होती. कंस, चाणूर, मर्दन, मुष्टिक, शिशुपाल, जरासंध, वक्रदंत अशी सगळी राक्षसांची मोठी यादी आहे. आणि राक्षस का म्हणायचं तर ज्यांचा हिंसेवर विश्वास आहे, जे स्वार्थासाठी प्रचंड कोणालाही काही हानी पोहोचू शकतात, हिंसेवरच ज्यांचं कार्य चाललेलं आहे, अशा पद्धतीची प्रवृत्ती. म्हणून 3 प्रकारच्या प्रवृत्ती सांगितल्या. एक आहे मानवी प्रवृत्ती, दुसरी आहे पाशवी प्रवृत्ती आणि तिसरी आहे आसुरी प्रवृत्ती. विठाला पाशवी प्रवृत्ती म्हणजे पशु सारखं जीवन जगणं, पशु सारखा विचार करणं. जरा अभंगाच्या भाषेत सांगतो, पशु काय पापपुण्य जाणत, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजता मरती, बहिरांध होती पांगुळमुखी. पाप पुण्य न समजणं आणि त्याचा विचार न करता कसंही जगणं याला पाशवी प्रवृत्ती म्हणतात. आपल्यावरती उपकार करणाऱ्यांचं स्मरण न ठेवणं त्याला पाशवी प्रवृत्ती म्हणतात. कृतज्ञता, कारण कृतज्ञता हा सद्गुण आहे, कृतज्ञता हा दुर्गुण आहे, पण विसरून जाणे. अशा पद्धतीनं जी प्रवृत्ती तिला पाशवी प्रवृत्ती म्हणतात. आसुरी प्रवृत्ती त्याही पेक्षा घातक आहे. आसुरी प्रवृत्ती म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा घात करण्याची प्रवृत्ती. स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. एकाला बिडी प्यावीशी वाटली, वेळ पहाटची होती, दिवस थंडीचे होते आणि तो माणूस घरून निघाला आणि शेतात चालला. काय ज्वारी राखायला वगैरे म्हणून सकाळी तांबडं फुटताच निघाला. पण गंमत अवघड अशी झाली की त्यानं बिड्याचा कट्टेल बरोबर घेतला पण काडीपेटी विसरला. काही दुःख ही अशी असतात की ती सांगण्यापलीकडची असतात. त्याच्यातलं हे एक दुःख. त्या बिडीकडे पाहून पाहून बिडी नाही तोच चढायला लागला. काय करू आता, यासी काय करू आता, तू हे सकळ जाणत. काय दुःख असतं, कोणाचं दुःख काय, कोणाचं दुःख काय. एखाद्या गावात वऱ्हाड गेलं लग्न, पण त्या गावात दारूबंदी असावी, काय दुःख काहींना त्यात. कोणाचे अहो जगात दुःखाचे प्रकार वेगवेगळे आहेत.
साधूंचा मठ होता आणि साधू महाराज पहाटे स्नान करून धुनी सुरूच होती आणि ते त्या धुनीजवळ भस्मार्चन करून ध्यानस्थ बसले भगवंताच्या चिंतनात पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्त. पण झाली गडबड अशी की थोडा वारा सुटला आणि त्यांच्या दाढीला तो आगणी लागला. दोन्ही दाढी पेटल्यावर ते उठले विझवायला लागले. हा रस्त्यानं चालला होता, हे उभे राहिल्यामुळे त्याला तो जाळ दिसला, तो पळतच आला. कोण पळत आला? महाराज महाराज थांबा. अरे काय करतो? त्यांना वाटलं बरं झालं हा विझू लागेल आपल्याला. त्यानं बिडी काढली पेटवायला. ते महाराजांनी बिचाऱ्याने ती कस तरी विझवलं आणि मग ते म्हणले अरे मूर्ख आहेस का तू? माझी दाढी पेटली आणि तू त्याच्यावर बिडी पेटवायला पाहतोय, तुला काही कळतंय का? तो म्हणला महाराज त्याला काय होतं, जगाच्या कल्याणात लोकांना काही प्रमाण मतलबासाठी कसे वापरायचे ते बरोबर पाठ असतात. बाकीच्या अभंग पाठ असो नसो, पण जो विचार आपल्या मतलबाचा आहे असे अनेक विचार लोकांच्या पाठ असतात. ज्याला माळ घालायची नाही ना त्यांचं एक प्रमाण पाठ असतं. मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. ज्याला तीर्थयात्रेला जायचं नाही त्याचे एक प्रमाण पाठ असतं. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी विठाला. आसुरी प्रवृत्ती आहे. दुसऱ्याचा काय जीव गेला चालेल पण आपला स्वार्थ साधला पाहिजे. किंबहुना स्वार्थ साधण्यासाठी कधी कधी स्वतःही दुसऱ्याचा जीव घ्यायला जे प्रवृत्त होतात, पाशवी प्रवृत्ती, आसुरी प्रवृत्ती. पण मानवी प्रवृत्ती अजून शिल्लक आहे म्हणून माणसं अजूनही पुढे गुण्या गोविंदानं जगत आहे. मानवी प्रवृत्ती कशाला म्हणायची माहिती? ही दुःख एखाद्या दुसऱ्याला व्हावं आणि चालणाऱ्या तिसऱ्या त्रयस्थ माणसानं थांबावर विचारावं काय झालं, काही त्रास होतोय का, पाणी देऊ का, माझ्या बरोबर चालताय का? आणि मला वाटतं अजून पुष्कळ माणसं आहे ना असे. तरुण पिढीमध्ये सुद्धा अनेक मंडळी चांगली आहे ना की जे अजूनही आईबापाचा विचार करतात, देवाधर्मामध्ये सहभागी होतात, शेती चांगली करतात, शिक्षण चांगलं घेतात, व्यवसाय चांगला करतात, जबाबदारी चांगली पार पाडतात. मग आपण याला मानवी प्रवृत्ती म्हणायचं की ही मानवी प्रवृत्ती अजूनही शिल्लक आहे. पण मानवाचा जसा पशु होईल किंवा त्याचा आसूर होईल तस तसं हे जग अधिक धोक्यात येईल. दुर्दैवानं काही टक्के का होईना पण ही आसुरी प्रवृत्ती असते, पाशवी प्रवृत्ती असते. तिचा त्रास बहुसंख्य या मानवी समुदायाला होत राहतो. तुमच्या आमच्यातील ही मानवी प्रवृत्ती वृद्धिंगत व्हावी. आणि शेवटचा मुद्दा सांगतो आपल्याला, मानवी प्रवृत्ती नुसती मानवी राहू नये तर हळूहळू ती दैवी प्रवृत्ती व्हावी. इतकी पवित्र व्हावी, इतकी उदात्त व्हावी की प्रसंगी माझ्या वाट्याला दुःखाला चालेल पण इतरांना मात्र मी सुख देईल. मला वाटतं माझ्यासह सर्व सुखी असावी ही मानवी प्रवृत्ती आहे. पण माझ्या वाट्याला दुःख आली चालतील इतर सुखी असावी ही दैवी प्रवृत्ती आहे. आणि या भूतलावर ज्या ज्या वेळेला आसूर वाढतात त्या त्या वेळेला देवतेंची गरज पडते. भगवान कृष्ण परमात्म्याने सुद्धा काय केलं, रामप्रभूंनी काय केलं. आहेत दैवी अवतार पण त्यांनी मानवांपुढे आदर्श ठेवला. या दोन्ही अवतारांनी काय ठेवलं? स्वतःच्या वाट्याला संघर्ष घेतला, दुःख घेतल्या, अडचणी घेतल्या आणि इतरांचे प्रश्न, इतरांची दुःख मिटवण्याचं काम, प्रश्न सोडवण्याचं काम, इतरांना सुखी करण्याचं काम या दोन्ही अवतारामध्ये झालं. रामप्रभू हे फार अल्प वयात विश्वामित्राच्या यज्ञ रक्षणासाठी गेले. वसुधा राजपुत्र आहे आणि इतक्या युवावस्थेत 10-12 वर्षाच्या वयामध्ये वनात जायचंय सोपी गोष्ट नाहीये. विश्वामित्र जेव्हा दशरथ राजाकडे राम लक्ष्मणाची मागणी करायला आले त्यावेळेला राजा दशरथ मूर्छित होऊन पडले होते. वशिष्ठांनी त्यांना सावरलं
आणि वशिष्ठ मुनी म्हणाले की राजा, या बालकांकडे तू मानवी दृष्टीने पाहू नको, हे साक्षात परब्रह्म आहे. जगत कल्याणासाठी, जगदोद्धारासाठी, धर्मरक्षणासाठी आणि वाईटाच्या विनाशासाठी ते प्रगट झालेले आहे. विश्वामित्र म्हणतात ते खरं आहे, त्यांच्या सोबत रामाला तू पाठव. मग राम प्रभू आणि लक्ष्मणजी बघा, आपल्याला असं वाटतं की वनवास 14 वर्षाचा होता, पण सांगतो आपल्याला रामाला आणि सीतेला वनवास हा कायमचाच होता. रामाला लग्न अगोदरही वनातच राहावं लागलं, लग्न झाल्यावर पुन्हा वनात जावं लागलं. सीतेला लग्न झाल्याबरोबर वनात जावं लागलं आणि वनवास संपून आल्यावर पुन्हा वनवासाला जावं लागलं. या दोघाही पती पत्नीने आयुष्यात पुष्कळ वनवास काढला आणि इतरांना रामराज्य निर्माण करून दिला. त्यागाशिवाय काही होत नाही. या जगामध्ये जे जे भव्य, उदात्त आणि कल्याणकारी निर्माण झालं, त्याच्यासाठी कोणी ना कोणी त्याग केला, कष्ट घेतले, खपवून घेतलं. ज्ञानेश्वरी आम्हाला दिली ज्ञानोबारांनी, पण किती कष्ट झाले. सर्व जाती धर्माला अधिकार द्यायचा होता, त्या काळच्या कर्मकांडामध्ये गुंतलेल्या आणि जातीयवादाचा अहंकार अंतकरणात असलेले काही लोक त्याही वेळी होतेच. माऊलींना किती त्रास सहन करावा लागला. गावाबाहेर काढलं, काय अपराध होता? गावात चोरी केली होती, कोणाला काही त्रास दिला होता? फक्त सगळ्या गोर गरिबाच्या कल्याणाची अपेक्षा मनामध्ये ठेवत होते की सर्व सुखी पूर्ण होनी ते लोकी भजिजो आदि पुरुषी. भिक्षा मागावी लागली, कधी ती मिळाली नाही. सर्व भावंडांसह आळंदीच्या बाहेर सिद्धबेटात राहावं लागलं. शुद्धीपत्र मिळवण्यासाठी आळंदी ते पैठण हा वनवन प्रवास करावा लागला. नाना प्रसंग घडले. मला वाटतं ज्यांनी ज्यांनी आम्हाला चांगलं दिलं ते संत महात्म्यांची चरित्र बघा, महापुरुषांची चरित्र बघा. आम्हाला ज्यांनी संरक्षण दृष्ट्या सामर्थ्यवान केलं, असे महान थोर राष्ट्रपती लाभलेले आपले APJ अब्दुल कलाम सर. काय वाटायला किती त्यांच्या अडीअडचणी, संकट, म्हणजे लहानपणी पेपर यायचा आणि पेपर विकून ते शिक्षण करायचे. काय झालं, काही चुकलं का माझं? आज जन्मदिवस आहे. वा, काय आठवण. मला खरं माहिती नव्हतं, पण मला काही महापुरुष हे विशेष अंतःकरणात त्यांचं स्थान असतं. जसं रतन टाटांचं बोलतो, काही माणसंच अशी आहे की त्यांची उंची इतकी मोठी आहे ना, त्यांना जात धर्म आणि असं विष पेरणारे लोक सुद्धा अडवू शकले नाही कोणी. विठाला छत्रपती शिवाजी महाराज जात धर्माच्या पलीकडे केवढं उत्तुंग व्यक्तिमत्व, कार्य सर्वांसाठी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घोर गरिबाला पुढे ठेवून केलेलं काम आहे. पाणी नाही तिथे बारव खोदायची, नदी आहे तिथे घाट बांधायचा, तीर्थ आहे तिथे धर्मशाळा बांधायची, लोक जमतात तिथे अन्नछत्र काढायचं. अशा पद्धतीचं शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना देणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ही माणसंच अशी आहे ना अनेक क्षेत्रातली की जे उत्तुंग आहे, त्यांना या गोष्टी बांधू शकत नाही. आणि म्हणून अब्दुल कलाम, मला हे सांगायचंय, ज्यांनी ज्यांनी जगाला काही चांगलं दिलं त्यांच्या वाट्याला दुःख आली, हे मात्र खरं आहे. म्हणजे शिक्षणाचा अधिकार देताना सावित्रीबाईच्या अंगावर शेण कुठं चिखल फेकावा. आज त्या सावित्रीच्या लेकी आमच्या लेकी वाळी शिकतायत. आपल्या शाळेमध्ये सुद्धा ज्युनियर कॉलेज चालू केलं, मला सांगितलं मला. आणि मुलीवाळींच्या शिक्षणाची चांगली सोय झाली. तर म्हणजे कैलासवासी शेळके बाबांची दूरदृष्टी त्यावेळी की आपल्या खेडेगावात आपल्याच गावची चांगली एक संस्था स्थापन करून चांगली शाळा असावी. जिल्हा परिषदेकडून ती मिळाल्यानंतर ती चांगली चालावी. ही ज्ञान मंदिर आहे. हे जसं धर्म मंदिर आपलं आहे ते ज्ञान मंदिर आहे. आणि मी सुरुवातच तिथून केली. या दोन्ही मंदिरांची आपल्याला गरज आहे. विठाला
वाट्याला वनवास आला, सीतामाईला आला, लक्ष्मणजींना कष्ट घेतले. अहो सुग्रीवाची भेट झाल्यावर पहिला प्रश्न सुग्रीवाचा सोडवला. मोठी माणसं कशाला म्हणतात बघा, अडचण सगळ्यांनाच असते, पण आपली अडचण मनात ठेवून आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या अडचणी पहिल्यांदा सोडवायच्या. आपल्याला असं वाटतं का मोठ्या माणसांचे सगळे दिवस सुखाचेच असतात, त्यांना समस्या नसतात. कुटुंबाच्या समस्या आहे, शरीराच्या समस्या आहे, वरिष्ठांच्या आहे, कनिष्ठांच्या आहे, कामातल्या आहे, काही ठिकाणी काम मिळत नाही म्हणून समस्या, काही ठिकाणी काम केलंय म्हणून समस्या. मोठ्या माणसांना काही एक समस्या असते. काही गावात जरी एखादं काम दिलं नाही तरी लोक रागावतात आणि एखादं काम दिलं तरी काही रागावतात. खेडेगावासारखं कठीण काम कुठंच नसतं. म्हणून जितक्या मोठ्या शहरात जाल तितकी कामं सोपी आणि जितक्या खेड्यात जाल तितकी कामं अवघड आहे. म्हणून महापौर होणं सोपं आहे, पण सरपंच होणं अवघड आहे. सांगण्याचा आशय इतकाच आहे, श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा प्रगट झाले द्वापार युगामध्ये, त्यावेळेला त्यांच्याही वाट्याला पहिल्या दिवसापासून समस्या आल्या. पण मोठ्या माणसांनी स्वतःच्या समस्या शब्दाने कधी व्यक्त केल्या नाही, इतरांच्या समस्येवर काम करत राहिले. ती मोठी माणसं. श्रीकृष्णाला ज्या दिवशी ते प्रकट झाले त्याच दिवशी अडचण निर्माण झाली. अडचण अशी निर्माण झाली, कंसाला जर कळलं तर या बाळाचं कसं होतं. माता या बाळाला वाचव, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारील. कंसाला कळेल आणि माझ्या बाळाला मारील. हो देवकीनं पोटला. वसुदेव शांत चित्तानं विचार करतायत मार्ग कशा काढायचा. कड्या कुंभ आपोआप गळाली, प्रहरेकरांना झोपा लागल्या आणि आकाशवाणीच्या द्वारा सांगितलं, नंदाच्या घराला मजली गोकुळाला. मायबाप हो, तुमचा हेतू चांगला असेल ना तर भयंकर अडचणीतून सुद्धा मार्ग निघतात. मी सकाळी चीनी प्रवासी युआन शॉंग यांच्याविषयी वाचत होतो. सहज आपलं जे हातात येईल ते वाचायचं, 4-2 पानं काहीतरी वेळ मिळाला. तर ते जेव्हा चीन मधून निघाले त्यावेळेला चीनमध्ये गृहयुद्ध छिडलेलं होतं, राजेशाही पद्धती होती, प्रवास करणं धोक्याचं होतं. परंतु कसं बसं प्रवास करत जीव वाचून ते भारतात त्यांचा प्रवेश झाला. आणि गंगा नदीतून होडीतून येत असताना पलीकडच्या तीरावर काही डाकूंची टोळी होती आणि त्या टोळीनेही होडीत ते दुसऱ्या होडीत बसलेले यांना लुटण्याच्या उद्देशाने निघाले. होडीमध्ये 70-80 प्रवासी होते. त्यात चीनचा आलेला तो अत्यंत विद्वान महाशय, त्याचं नाव, ज्यानं भारताचा इतिहास त्या काळाचा बराचसा लिहून ठेवलाय. नालंदा विश्वविद्यापीठाविषयीच्या बारीक सारीक नोंदी, कारण तो स्वतः युआन शॉंग 12 वर्ष नालंदा विद्यापीठामध्ये त्यानं भगवान गौतम बुद्धांसह भारतातल्या सगळ्या महापुरुषांचं चरित्र आणि इथल्या महापुरुषांचे तत्वविचार, फिलॉसॉफी त्यानं अभ्यास केला. 70-80 प्रवासी युआन शॉंगच्या होडीमध्ये धावून आले. ते अनेक प्रसंगातून वाचत आलेला युआन शॉंग त्याला वाटलं आता हे लोक काही आपल्याला सोडत नाही. एक तर आपण बाहेरच्या, कदाचित या स्थानिक लोकांना सोडली, पण आपल्याला तर पहिला माहिती हे दाब. पण परिस्थिती कशी असते की त्याने ध्यान लावलं. तो महात्माच होता आणि तो ध्यानस्थ बसला. होडीत बसलेल्या एकाला आयडिया सुचली. त्यानं त्या आलेल्या दरोडेखोरांना जरा धिटाईनं सांगितलं, अरे मूर्खांनो, हा महान साधू आहे, चीन मधून आलेला आहे आणि तुम्ही त्याला मारू पाहताय. म्हणून हे पहा, हे काळकुट्ट आभाळ आलंय, वारा सुटलाय आणि कदाचित देवीचं मंदिर होतं त्या भागामध्ये मोठं. देवीचा कोप होण्याची शक्यता आहे. ते दरोडेखोर होते पण देवीला मानणारे होते.
अनेक वाईट माणसं कोणाला ना कोणाला मारणारे असतातच. झाला माझ्या वाक्यांचे निवांतपणे अर्थ आहे, त्याचे अनेक निघू शकतात. कीर्तन प्रवचन आणि म्हणून देवीला म्हणणारे असल्यामुळे त्यातल्या त्यात बरं होतं की ते दरोडेखोर निदान देवीला म्हणा. आणि मग त्यांनी युआन शॉंगला व्हेन शॉंग किंवा युआन शॉंग असं दोन प्रकारे नाव त्याचं सांगितलं. त्याला सोडलं. पुढे त्या गंगा नदीतून उतरून तो सारनाथला गेला, त्या गयेला गेला आणि तिथं त्यानं त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्याला शिक्षण मिळालं. त्यानं भारतातल्या अनेक ग्रंथांचे सारांश गीतेसह चिनी भाषेमध्ये लिहिले आणि त्यावेळेस सर्वात मोठी लायब्ररी जगातली ती नालंदाला होती. भारताचा केवढा समृद्ध इतिहास. मला हे सांगायचंय, त्यानं हेतू चांगला ठेवला आणि म्हणून जीव वाचला आणि तो पुढे शिकलाही. तिथून अभ्यास करून पुन्हा काही ग्रंथ घेऊन त्याच्या देशात परत गेला आणि भारताचं हे बौद्धिक वैभव जे आहे ते चीनच्या लोकांना त्याने तिथे जाऊन सांगितलं. हेतू चांगला. कृष्ण परमात्मा प्रगट होण्यामागचा हेतू काय होता गीतेमध्ये त्यांनी सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अहम संभवामि युगे युगे. वेगवेगळ्या युगामध्ये मी अवतार घेतो. कशासाठी? तर सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा संहार, धर्माची संस्थापना इत्यादी कारणासाठी. आणि म्हणून इतका सदहेतू असल्यामुळे मार्ग निघणारच होता. नंदाच्या घराला भजने गोकुळ. मायबाप हो संकट पहिल्या दिवसापासून. जेव्हा रात्री निघाले घेऊन पाऊस पडायला लागला, शेषानं छाया धरली. पण मथुरेतून गोकुळात जाताना मोठी अडचण होती. यमुना नदी पार करायची होती आणि यमुना नदीला महापूर आलेला होता. आता वसुदेवजींना प्रश्न पडला, माघारी जावं तर कंसाला कळणारच आहे आणि तो बाळासह आम्हालाही मारल्याशिवाय राहणार नाही, तो क्रूर आहे. आणि पुढे जावं तर नदीत वाहून जाण्याचा धोका आहे. पण मायबाप हो एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या बाजूना धोका दोन्ही बाजूना असतो त्यावेळेला मागं फिरायचं नाही, पुढे चालायचं. दोन्ही बाजूला धोका आहे, मागं फिरायचं कशासाठी? आधी लग्न कोंढाण्याचे म्हणणारे नरवीर तानाजी मालुसरे यांनी जेव्हा त्या सिंहगडावर तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर सिंहगर्जना करून आपल्या सैन्याला सांगितलं, मागे पळायची आता सोय राहिलेली नाही, मी दोर कापून टाकलेले आहे आणि आता लढायचंय तर पुढे उभं राहून तुम्हाला लढावं लागेल. मला असं वाटतं जीवनामध्ये प्रत्येक वेळेला पळकुपेपणा आणि हे काही युद्ध म्हणजे फक्त शस्त्रानं लढण्याचंच युद्ध असतं असं नाही. रोजची काम हे सुद्धा एक युद्ध आहे. तुकोबारायांनी युद्धाची मोठी व्याख्या केली. रात्रंदिवस उद्योग, व्यवसाय, शिक्षण, समाजकारण जे जे काम आपण करतोय त्यामध्ये जय पराजयाची भीती असते, कष्ट असतात, अडीअडचणी असतात, प्रश्न असतात, पण ते धीरानं सोडवत सोडवत पुढे जाणं आणि म्हणून
वसुदेवाने मागे फिरण्याचं टाळलं आणि यमुनेच्या पाण्यामध्ये पाऊल टाकलं. कमरे एवढं पाणी लागलं, थोडं पुढे गेले, छाती एवढं पाणी लागलं. आता मात्र श्रीकृष्णाला काळजी वाटली की माझ्यासाठी माझा बाप हा स्वतःला बुडवून घ्यायला तयार झालाय. नाहीतरी मायबाप हे पुढच्या पिढीसाठी स्वतःला खपवूनच घेतात. पेरणीमध्ये जसं ते दाणे जमिनीत टाकावे लागतात आणि मग पीक उभं राहतं, तसं मागची पिढी ही पुढच्या पिढीला उभं करताना, त्यांना समृद्ध करताना ती स्वतःला कुठेतरी त्यामध्ये अडकवून घेते त्या सेवेमध्ये. आणि म्हणून वसुदेवाच्या छातीपर्यंत, गळ्यापर्यंत पाणी आलं आणि श्रीकृष्णानं ज्या टोपलीमध्ये त्यांना घेतलेलं होतं त्या टोपलीतून पाय बाहेर काढला. यमुना माईनं श्रीकृष्णाच्या चरणाचं दर्शन घेतलं, ती शांत झाली, मार्ग निघाला. सहज गेले गोकुळात, या बाळाला तिथे ठेवलं आणि मायारूपी मुलगी जन्माला आली होती, तिला घेऊन आली. पण श्रीकृष्णाच्या मागचे संकट संपेल त्यात काय. फक्त 5च दिवस झाले होते गोकुळात येऊन, 5वी साजरी करायची होती, आनंद होता. तसंही गोकुळातले लोक सारखा आनंदोत्सव साजरा करत होते, कारण नंद हे त्या गावचे प्रमुख होते आणि म्हातारपणापर्यंत त्यांना मुलबाळ नव्हतं. म्हणून गवळण सांगे गवळ निला एक धावे एकी पुढे वाटिता ती सुंदवणे. आणि गोकुळातली म्हातारी माणसं, गोकुळातल्या स्त्रिया, गोकुळातले पुरुष, तरुण सगळेजण त्या बाळाला पाहायला येत होते. यात नवल नाही, ऋषीमुनी येत होते, देव गंधर्व महादेव सुद्धा त्या बाळाला पाहायला आले. आणि सगळेजण त्या श्रीकृष्णाला कसं पाहत होते, फार गोड वर्णन केलंय. लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहते नरनारी, लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहते नरनारी, अंतरी कृष्णा पाहती नरनारी, लावण्य सागरू हरी परमानंदू. कृष्णाला पाहायला बाहेर लक्ष ठेवून पाहता येत नाही, अंतर्मुख व्हावं लागतं. वृत्ती, नजर, भावना या बहिर्मुख चालत नाही, अंतर्मुख कराव्या लागतात. आणि म्हणून जगातल्या भौतिक गोष्टी पाहायला बाह्य भौतिक नजर पुरेशी आहे. ईश्वराचा आणि अध्यात्माचा अनुभूती घेण्यासाठी अंतर्मुखता गरजेची. हा दोन्ही ठिकाणी त्या दृष्टीचा वृत्तीचा प्रवास आहे, पण त्याची दिशा वेगळी आहे. भगवान कृष्ण परमात्मा पाहण्यासाठी लहान थोरांची गर्दी. 5वीचा दिवस आणि इकडे कंसाला कळलं की माझ्या हातातून हे बाळ निष्ठून गेले. कुठे गेला असेल, कोण मारील त्याला, कोण शोधील त्याला. विडा उचलला पुतनेला. पुतना शब्दाचा अर्थ पुत म्हणजे पवित्र नाव म्हणजे नाही. पुतना फक्त एका स्त्रीचं नाव नाही, एका विचारधारेचं नाव, वृत्तीचं नाव, प्रवृत्तीचं नाव. पवित्र नाही अशी जी प्रवृत्ती, त्याला काय म्हणावं, पुतना. आणि म्हणून पुतना जेव्हा गोकुळामध्ये आली, विष पाजून तिनं काही बालकं मारली.
आणि एका सामान्य स्त्रीचं रूप घेऊन ती आली होती. जेव्हा नंद बाबाच्या घरी आली, यशोदाबाई इतर बाकीच्या गोपिका सकाळचं आवरसावर काम चाललेलं आणि तेवढ्यात मध्ये आली पुतना. अगं यशोदे, तुला मूल झालं मला सांगितलं नाही, मी बघायला आले तुझ्या मुलाला. बाळ पाहण्याचा कार्यक्रम आपली परंपरा आहे. मुलगी मुलगा काहीही अपत्य झालं तरी त्याला पाहायला येतं. यशोदेला वाटलं असेल कुणी दूरची नातेवाईक. थांब बाई म्हणे, जरा आता त्याला झोपवलाय, थोड्या वेळानं तुला दाखव. तेवढ्यात कृष्ण रडायला लागला, कारण त्याला कळलं की आपली कामाची सुरुवात झालेली आहे, ड्युटीचा वेळ झालेला आहे, आपण आता ऑन ड्युटी आहोत. कारण त्यानं आधीच सांगितलं होतं की मला दुष्टांचा संहार करायचा आहे, सज्जनाचं रक्षण करायचं आहे. मग कामाच्या वेळी आळस करून चालेल का, झोपा काढून चालेल का? मला तरुण पिढीला सांगायचं, देव जरी असला ना तरी तो आळशी नाहीये, तो काम करणार आहे, म्हणून तो मोठा आहे. दुर्दैवानं दुर्भाग्यानं अजूनही काही जण बापाच्या भरोश्यावर जगतात, काही भावाच्या भरोश्यावर जगतात, काही तर फारच हलक्या पातळीचे सासऱ्याच्या भरोश्यावर जगतात. अरे काय उपयोग तुमचा? तू आहे जिंदगीवर विठाला. अरे तुम्ही सामान्य असा, पण स्वाभिमानी असा, कष्ट करा. या जगामध्ये अनेक मोठी माणसं सुद्धा रोज रोज कष्ट करतात म्हणून ती मोठी. मी नेहमी सांगतो, मोठमोठ्या उद्योगपतींची मुलं सुद्धा सकाळी वेळेत उठतात, व्यायाम करतात, नाश्ता करतात आणि वेळेवर ऑफिसला जातात. ते मोबाईल पाहत बसत नाही, ते चकाट्या पेटीत बसत नाही, 12-12 वाजेपर्यंत बसले गावात गप्पा मारीत असं करत नाही. पालखेड चांगलं गाव आहे, पण मी फिरतो अनेक गावांना, तिकडे पाहतो तरुण पिढीची सध्या परिस्थिती. काही जण, मी तर सुरुवातीला म्हणालो अनेक तरुण पिढीतली मंडळी चांगली आहे, मुलं मुली, ते आपल्या घराचा गावाचा नावलौकिक वाढवतात. पण दुर्भाग्यानं दुर्दैवानं आळशी मंडळी जे आपल्या कुटुंबाला अडचणीत आणतात. तो आळशी परवडला, पण तो आळसातून पुन्हा दुर्गुणी जर झाला तर मग मात्र अधिक अधोगती फजिती त्या मायबापांची आणि परिवाराची होते. आणि मुला मुलींनो हात जोडून विनंती आहे, आपल्या आई वडिलांना आपण नाही समाधान देऊ शकलो चालेल, पण निदान आपल्यामुळे त्यांना दुःख होणार नाही याची काळजी घेणं तरच आपल्या जन्माला येण्याचं सार्थक आहे. काय जन्माला येऊन आपला उपयोग? कृष्ण परमात्म्याला माहिती होतं जबाबदारी आपण घेतलेली आहे ती टाळता येणार, आणि म्हणून रडायला लागला. पुतना म्हणाले, अगं तू म्हटली ना यशोदे झोपवलंय बाळाला, ते तर रडतंय. पण मग म्हणाली, एक काम कर, तू जा बरं मध्ये आणि त्याला थोडस नादी लाव, जरा त्याला सांभाळ. पुतनेला हेच हवं होतं. श्रीकृष्णाला मारण्यासाठी तिला एकांत हवा होता, आणि म्हणून पुतना मध्ये गेली आणि त्या बाळाला विष पाजू लागली. श्रीकृष्णानं म्हणतात की पुतनेला पाहिल्यावर आणि विष पिताना डोळे झाकून घेतले. श्रीमद भागवतामध्ये वर्णन. पूजनीय जुन्या वाडवडील आमच्या सद्गुरू संतांच्या मुखातून त्याचे जे अर्थ ऐकले ते असे आहेत. डोळे का लावले तर एक स्त्री आहे पुतना, आणि त्या स्त्रीला पहिल्यांदा मारावं लागतंय अवतार कार्यात. स्त्रियांचा सन्मान करणारा आपला देश आहे, पण दुर्दैवानं राक्षस म्हणून ती आलेली आहे, मारावं लागतंय. पण एका स्त्रीला मारावं लागतं याचं दुःख श्रीकृष्णाला वाटतं. राम अवतारात सुद्धा स्त्रीच पहिल्यांदा मारली होती, त्राटिका. रामानं पहिला जो बाण चालवला तो त्राटिकेवर चालवला. कृष्णानं पहिल्यांदा मारली ती पुतना. याचा अर्थ सुद्धा घेण्यासारखा आहे. आपल्या स्वतःच्या जवळची दुष्प्रवृत्ती संपवल्याशिवाय सत्प्रवृत्ती वाढीस लागत नाही, आणि सततत्व असलेल्या परमात्म्यापर्यंत जाता येत. आणि पुतना मारली, डोळे लावली. दुसरी गोष्ट, पुतना विष घेऊन आली होती पाजायला. विष पिणं हे काही माझं काम नाही, श्रीकृष्णाला माहिती होतं.
भगवान पारेश्वराचं महादेवाचं काम आहे, हे मोठं काम आहे, हे कोणाला जमणार नाही. महादेव पडादेव सबदेव नका. आरतीमध्ये आपण म्हणतो देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हे द्वार सुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध. जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा. आरती हो वाळो आरती हो तुझकर गौरा. देवी दैती सागर मंथन पै केले, हे विष भगवान शंकराने दिलं. आणि म्हणून आताही विष प्यायचंय तर शंकरच इथे आले पाहिजे, त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मला जमणार नाही म्हणून डोळे लावले. अनेक थोडा पश्चातापही वाटला असेल तेव्हा. गोकुळामध्ये या मृत्यू लोकामध्ये दही दुधाचा प्रसाद घ्यायला म्हणून मी अवतीर्ण झालो. देव सुद्धा लहानपण घेतो आनंद घेण्यासाठी. मोठी माणसं कधी कधी नातवंडांमध्ये खेळतात, आनंद मिळतो ना, आनंद मिळतो. आता ज्यांचं बायका पोरांकडे लक्षच नसतं त्यांना नातवंडांचं महत्व काय कळणार. काही लोक कशावरही टीका करतात. विठाला ज्ञानावरच नसतं ना, आईची आठवण ना, बापाची आठवण ना, बायकोची आठवण. त्यांना नातवंडाचं प्रेम, लेकरांचं प्रेम. त्याला माणूस हा माणूस असावा लागतो, जिवंत हृदयाचा. तेव्हा तो कुटुंबाची किंमत कळते, सर्व जाती धर्माच्या माणसांची किंमत कळते. माणूस संवेदनशील असावा. हे भलत्या सत्याचं काम नसतं. चला तो स्वतंत्र विषय आहे. परंतु आपुले ते मोठेपण नारायण विसरला. देव आपलं मोठेपण विसरला आणि लहान बालक झाला होता. कशासाठी झाला होता? गोपाळांबरोबर खेळायला मिळेल. गोपिका कडेवर घेऊन मला खेळवते. आई यशोदा माझ्या हट्ट पुरवी. इतकंच नाही, मला या गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी खायला मिळेल. पण देवानं विष पिताना डोळे लावले. त्याचं कारण म्हणाला मृत्यू लोक हा मी देव जरी असलो तरी मलाही सोडत नाही. मृत्यू लोकात अपेक्षा दह्या दुधाची असली तरी विषही प्यावंच लागतं, ते काही टाळता येत नाही. श्रीकृष्ण अशा रीतीनं पुतनेला विषही पिऊन घेतात, तिचे प्राणही खेचून घेतात, तिला मारतात. मला हे सांगायचंय, भगवान कृष्ण परमात्म्याने संबंध त्याच्या अवतारामध्ये सतत दुःख आपल्या वाट्याला घेतली. 12 गावा अग्नी गिळला. जन्माला येतानाच तो विष पिला. इतकंच नाही, गोवर्धन पर्वत ज्यानं आपल्या करांगळीवर उचलून घेतला, तो भार घेत राहिला, दुःख घेत राहिला, सुख देत राहिला. मोठं व्हायचंय, फुकट होता येत नाही, नुसते बोर्ड छापून होता येत नाही. इतरांसाठी कष्ट घ्यावे लागतात, राबावं लागतं, झिजावं लागतं, जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. हल्ली रात्रीतून कोणालाही मोठा व्हावंसं वाटतंय. समाजकारणामध्ये मनाजी पाटील आम्ही तुमच्यासारखी माणसं पाहतो की जे सातत्यानं सुख दुःखांमध्ये असतात. शहरामध्ये आम्ही पाहतो कधी कधी रात्रीतून एखाद्याचे बोर्ड लागतं, तो माहीतच नसतो. पत्रकार साहेब तो कोण आहे कोण नाही माहीत नसतो लोकांना. रात्रीतून बोर्ड का हे बोर्ड कोणाची लागली, लोक कुजबुज करतात. ते म्हणतात तुम्ही वाचलं नाही का त्याच्या खाली भावी नगरसेवक. हा एक नवीनच शब्द आलाय हल्ली, भावी. म्हणजे केवढा माणसांना आतुरता असते त्या गोष्टीची. भावी समाजकारणात सातत्यानं पक्ष कोणतेही असो, संघटना कोणतेही असो, शेवटी सगळे आपण भारताचे नागरिक आहोत. सगळ्यांनाच काही ना काही चांगलं काम करायचंय. पण हे करताना असं रात्रीतून सरपंच व्हावं वाटणं, रात्रीतून नगरसेवक, रात्रीतून आमदार, रात्रीतून खासदार, हे असं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. अपघातानं काहींच्या बाबतीत होतं, सर्वांच्या बाबतीत असं होत रात्रीतून होत नाही. सातत्यानं कष्ट घ्यावे लागतात. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं सातत्यानं संकट आपल्यावर घेतली आणि आपल्या सहकार्यांना सुखाचा प्रशस्त मार्ग निर्माण केला. कीर्तन ऐकायची म्हणजे काय, त्याच्यातून बोध घ्यायचा म्हणजे काय. आता तर हल्ली कीर्तन सुद्धा म्हणजे असे आहे की नवरा बायकोच्या गोष्टी 65 गोष्टी सांगायच्या आणि चाललं कीर्तन. त्याच्यातून काय मिळालं, रामायण काय सांगतंय, महाभारत काय सांगतंय, कृष्ण चरित्र काय सांगतंय, रामचरित्र काय, महापुरुषांची चरित्र, हे सगळंच बाजूला पडलंय. सगळा करमणुकीचा बाजार सुरू झाला आणि माणसांना चांगल्या गोष्टी ऐकणारे मी म्हणतो तुम्ही धन्य आहात की तुम्ही आमच्या सारख्याची कीर्तन ऐकून घेता. नाही तर हल्ली लोक आधीच काट मारतात, ते म्हणतात हा बाबा नको, हा नुसतंच देवाचं सांगतो म्हणजे.
आता कोणाचं सांगावं? नुसतं देवाचं जर सांगू नये तर या 65 गोष्टी, तोच 65 धंदा प्रपंचात रोज चालला, तेच इथे कीर्तनकारानं अभद्रवाणीनं बोलायचं का? विठाला खरं म्हणजे आम्हाला संतांनी काय बोलावं हे शिकवलेलं आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विचारांचा प्रसाद वाटण्याचं व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ विनाकारण काहीतरी वेळ वाया जाईल किंवा तो चुकीचा ठरेल अशा पद्धतीने या व्यासपीठाचा वापर करता येत नाही. जसं शाळेमध्ये मुलं जातात आणि आमचे शिक्षक बंधू भगिनी मन लावून ज्या वेळेला शिकवतात त्यावेळेला काहीतरी त्यांच्या पदरात पडतं. मला वाईट वाटतं. मुस्लिम धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, शीख धर्म आहे, हिंदू धर्मही आहे. बाकीच्या धर्मांमध्ये मला लोकांची जी अभिरुची आहे धर्मातून ती धर्मकार्याचीच अभिरुची आहे असं दिसतं. मुस्लिम धर्मातला कोणीही नागरिक त्यांच्या मौलानाला असं म्हणत नाही की विनोदी गोष्ट सांगा. मी काय बोलतो ते जरा म्हणलं नाही का? मुस्लिम धर्मातला कोणताही स्त्री पुरुष त्यांच्या मौलानांना असं म्हणत नाही की विनोदी गोष्ट सांगा, किंवा ते मौलाना सुद्धा असं कधीही बोलत नाही की उगीच काहीतरी फाजील फालतून लोक ह्या ह्या ख्या ख्या करत बसतील, असं काही नसतं. कुराण विषयी आणि जे काही त्या महापुरुषांनी सांगितले त्याविषयी तो मन लावून सांगत असतो, लोकही मन लावून ऐकत असतात. बाकीच्या सर्व धर्मियांनी करमणूक वेगळी आणि धर्मकार्य वेगळं ठेवलेलं आहे. दुर्भाग्यानं आम्ही इतकी खिचडी करून ठेवली, इतक्या नीच पातळीला ते नेऊन ठेवलं. धर्म श्रेष्ठ आहे, हे ग्रंथ श्रेष्ठ आहे आपले, पण आज त्याच्यामध्ये ज्या लोकांनी अशा प्रवृत्ती घुसल्यात आणि त्यांनी कुठल्या तरी रसातळाला ते नेऊन आपली परंपरा आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे, जोग महाराजांसारखे, जनार्दन स्वामींसारखे अशा थोर परंपरा आपल्याला लाभलेल्या असताना या पद्धतीनं लोकांनी जावं की त्याला फक्त करमणुकीचं रूप असावं, काहीतरी त्याला सामान्य रूप, आणि म्हणून हे चालत नाही. चर्च मधला कोणताही फादर करमणुकीच्या गोष्टी सांगत नाही. मस्जिद मधला कुठलाही मौलाना करमणुकीच्या गोष्टी सांगत नाही. गुरुद्वारा मधला कुठलाही शीख धर्मीय गुरु करमणुकीच्या गोष्टी सांगत नाही. अत्यंत गांभीर्यानं आणि भक्तिभावानं तो शबद कीर्तन गात राहतो. त्याला शबद कीर्तन म्हणतात शीख धर्मामध्ये. की गुरु गोविंद सिंग असतील किंवा गुरु नानक देव असतील, हे जे दशगुरु आहेत, यांनी करून ठेवलेला जो उपदेश आहे त्याचं सातत्यानं गायन त्या गुरुद्वारामध्ये चाललेलं, सातत्यानं तबला, पेटी आणि सारखं ते एक दोहा झाला की दुसरा दोहा, दुसरा दोहा झाला की तिसरा. काही अपेक्षा नाही.
आणि आमच्याकडे लोक वेगळ्या दिशेने चालले. म्हणून ज्यांना ज्यांना धर्माविषयी आस्था आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे हिंदू धर्माविषयी, ते तरुण असतील, ते वृद्ध असतील, ते प्रमुख मंडळी असतील, महिला मंडळी असतील, आपण आपल्या परीनं तरी हे टाळलं पाहिजे की आमच्यामुळे या धर्मामध्ये बाधा येता कामा नये, आम्ही चुकीचं करता कामा नये. ते योग्यच झालं पाहिजे. धर्मकार्य हे धर्मकार्याच्या दृष्टीने झालं पाहिजे. आणि मला पालखेड सारखी गावं आणि अशा पत्रिका पाहिल्या की मला समाधान वाटलं. तुम्ही जशा पद्धतीनं कीर्तनकार इथं बोलावले, म्हणजे तुम्ही धर्मकार्य हे उचित पद्धतीनं करताय असं मला मनमोकळेपणानं सांगताना काही संकोच वाटत नाही. हल्ली पत्रिका पाहून भीती वाटते, आपण जायचं का न जायचं. विठाला मी आपल्याला एक वाक्य सांगू जातो. आपण चांगली मंडळी आहात. पालखेड तालुका वैजापूर चांगलं गाव आहे. आपण ऋषी साधू संतांच्या विचारांनी परमार्थ करता येईल हे आजही आपलं काम चालू आहे. गाथेचं पारायण तुम्ही ठेवलं, चांगली आमची कीर्तनकार मंडळी बोलावली आणि सुंदर कार्यक्रम पार पाडले. कीर्तनकार बोलावताना त्याची परिस्थिती पाहू नका. कीर्तनकार बोलावताना त्याची जात पाहू नका. आता हे महाराष्ट्रात सांगायची वेळ आहे. महाराष्ट्राला काही षडयंत्र करणाऱ्या लोकांनी अशा स्थितीला आणून ठेवलं की हे फार वाईट आहे. आणि हे आज जरी तुम्हाला कळत नसलं तरी 5-25 वर्षांना कळेल की ज्या लोकांनी षडयंत्र ही आखलेली आहे या धर्माचा ऱ्हास करण्याची, या देशाला अडचणीत आणण्याची, ती काही चांगली नाही. पण म्हणून सांगतो, कीर्तनकार म्हणून सांगतो, कारण शेवटी आम्ही कीर्तनकार आहोत. माऊलींच्या विचाराशी प्रामाणिक आहोत, तुकोबारायांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक आहोत. नामदेवरायांचा विचार, संत श्रेष्ठ गोरोबा काकांचा, संत श्रेष्ठ सावता महाराजांचा, सेना महाराजांचा, नरहरी महाराजांचा, संत चोखामेळ्यांचा विचार, त्याच्याशी आम्ही प्रामाणिक असायलाच हवं. आणि तो विचार असं सांगतो की कबीर म्हणतात, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, तो मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. काय कबीरांनी. आणि आमच्या संतांनी तेच सांगितलं, यातायाती धर्म नाही विष्णुला निर्णय व्हायचा वेदकात. किती ठिकाणी संतांनी हा विचार जाणीवपूर्वक मांडला. याती पुढे माझे श्रीरंगा वाचून आणून उंचनेच काही नेने भगवंत तिष्ठे भाव देखून. आणि मायबाप आध्यात्मिक पारमार्थिक किंवा वारकरी म्हणून सेवा करताना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये हाच शुद्ध भाव. आम्हाला जरूर एका जातीमध्ये आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीत जन्माला आलोय, पण आपल्या वार वडिलांपासून जे आपण एकमेकाचे बांधव म्हणून, एकमेकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे म्हणून वागतोय, मला वाटतं अजूनही पालखेड सारखी आदर्श गावं आहेत आणि हे आदर्श आपल्याला टिकवावेच लागतील की असंच गुण्या गोविंदाने आपल्याला पुढे जायचंय. ही तेढ वाढत जाणं अजिबातही चांगलं नाही. आणि सगळे पेटवायला निघाल्यावर कोणीतरी विझवायलाही ते धाडसानं म्हटलं पाहिजे ना. त्याला सगळ्यांनी पेटवायचं ठरवायचं का, वाटोळं करायचं देशाचं आणि या संस्कृतीचं. विठाला आणि म्हणून जबाबदारी आपली आहे
की आपण या तत्वानं पुढे जाणं. माझा मुद्दा इतकाच आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता गोकुळामध्ये रांगत होते, खेळत होते, बागडत होते आणि कृष्ण परमात्म्याचं कार्य सुरू झालेलं होतं. महाबळ भट आला, विटंबिला भट दिला पाठीवर, तृणावर्त राक्षस आला. त्या तृणावर्तालाही तो वावटळीच्या रूपाने आला होता. भगवान श्रीकृष्णाला त्याने उडवून वर नेलं. श्रीकृष्णानं असं स्वतःच वजन वाढवलं. मी म्हणतो वजन नसलेली माणसं सुद्धा वजन टाकतात बोलतात. त्याला काय अवघड आहे कृष्णाला वजन वाढवायला? तो तर मुळात वजनदार आहे. वजन नसलेली माणसं म्हणतात ओळखलं का मला कोण आहे? 2 रट्टे लावल्यावर मग जाग्यावर येतो. पोलिसांना 2 रट्टे चांगले मनापासून लावले, मग तो साहेब 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 जाते. आधी वजन टाकायला पाहिजे. तेव्हा वजन नसलेली माणसं सुद्धा वजन टाकतात. हे कलियुगाचं वास्तव आहे. परमात्मा त्याच्यापेक्षा कोण मोठा आहे? कबीर म्हणतात हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. प्रहलाद बेटा हरि से लपटा, जब भी खाम कड़कड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा. देवापेक्षा कोण मोठा? त्या तृणावर्त राक्षसाचा दम घोटू लागला. कृष्ण बालरूपात होते पण इतके भारी झाले, इतके जड झाले की शेवटी तो राक्षस वावटळ रूपाने जो वर घेऊन गेला होता त्यांना खाली आणलं आणि तो मूर्छित होऊन मृत्यू पावला. अशी अनेक संकट येत होती, जात होती, पण भगवान एक आहे. मायबापो मोठ्या माणसाचं आणखी कर्तव्य सांगतो. तो घरातला प्रमुख असो, गावातला असो, देशातला असो, राज्यातला असो, तालुका जिल्हा कोणी असो, एखाद्या देवस्थानाची सेवा करणारा का कोणी प्रमुख असो, जबाबदारी काय आहे पहा. एका बाजूला मोठी मोठी कामं करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांकडे सुद्धा दुर्लक्ष न करणं हे मोठ्या माणसांचं कर्तव्य आहे. नाही तर बऱ्याच वेळेला अनेक मोठ्या माणसांचे स्वतःचेच प्रपंच विस्कळीत झाले, कारण मोठ्या मोठ्या कामामध्ये इतकं झोकून दिलं की स्वतःची मुलं अभ्यास करतात की नाही हे पाहायलाही वेळ मिळाला नाही. हे वास्तव आहे. आणि त्याचा परिणाम फार होतो. श्रीकृष्णाच्या चरित्रातलं वैशिष्ट्य पहा काय. एका बाजूला मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या, पुतना राक्षसी मारायची, महाबळ भटाशी युद्ध करायचं, पुतना मावशी आली तिलाही मारायचं, अनेक गोष्टी केल्या. पण हे करता करता त्यानं गोपाळांबरोबर खेळायला विसरला नाही. त्यांच्याबरोबर जेवणाची पंगत कधी त्यानं चुकवली नाही. आईच्या कुशीत जाऊन बसायला तो कधीही विसरला नाही. जो लहान थोरांमध्ये मिसळत राहिला. असं वाटतं ही मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी असं म्हणतात. बहुआयामी व्यक्तिमत्व. याचा इंग्रजी शब्द काय, मराठी शब्द काय? बहुआयामी व्यक्तिमत्व. त्याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी. फार थोडे लोक असतात असे, की ज्याला अशा पद्धतीनं घरही चांगलं चालवता येतं, समाजातही चांगलं काम करता येतं, अध्यात्मातही रमता येतं आणि सर्व पातळीवर जो काम करू शकतो. मला वाटतं अशी माणसं भावतात, मनाला आवडतात. आपल्या प्रत्येकांना ती हवी हवीशी वाटतात आणि म्हणून श्रीकृष्णानं तेच केलं. एका बाजूला हे करताना तो गोपाळांमध्ये रंगत रंगणी खेळू लागला, पाहू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखिलासये, तोम्या देखिलासये गवळण दसवंती भैसाने आलेया कृष्णाचे निहाळे. भगवान परमात्मा रांगत होता, खेळत होता आणि त्याला पाहताना सगळे लहान थोर मंत्रमुग्ध होत होते.
तो नाही दिसला तर बेचैन व्हायचे. कारण जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशवा अनुनावडे गोप गोपिका सर्वांची स्थिती. एक दिवस एक गवळण दैदूध विकण्यासाठी मथुरेच्या बाजारात जायला निघाली आणि जाता जाता नंद बाबाच्या वाड्यासमोर तिला श्रीकृष्ण रांगताना दिसला. त्याला पाहिलं. मायबाप हो, जगातली एखादी चांगली गोष्ट आपण पाहिली तरी आपण 4 लोकांना सांगतो की आपल्या ध्यानात. एखादं चांगलं मंदिर पाहिलं, एखादं चांगलं तीर्थक्षेत्र पाहिलं, एखादा उत्तम रीतीने एखाद्याचं चांगलं घर पाहिलं. मी चांगलं घर कशाला म्हणतो माहितीये का? ज्या घरासमोर सगळ्या प्रकारची झाडं आहेत, ज्या घरासमोर उत्तम प्रकारची सुविधा सोय आहे. सुविधा कमी असल्याचा अर्थ सोय पाहिजे. हल्ली घरं अशी झाली, घरात गेल्यावर जर टोपीन उपरणं अडकायचं म्हटलं तर खुट्या सुद्धा नाहीये घरात. काहीच नाही घरात. देवळी नाही, खुंटी नाही. आणि आपण जुन्या माणसाला वेडे म्हणतो. सगळ्या सोयी सुविधा होत्या. म्हणजे दिवा ठेवायचा त्या दिवाळीचा तरी त्याची सोय ती घर करताना करून ठेवलेली होती. हल्ली नुसतेच इंटिरियर इलिव्हेशन आणि आमकर तमकर. अरे करताय काय पण त्याच्यातून पदरत काय? मला वाटतं उत्तम रीतीने जर काही विचारपूर्वक केलं तर ते चांगलं आहे. सुरक्षेचा विचार कुठे हल्लीच्या घरात? पूर्वीचे वाडे एकच दरवाजा होता आणि मोठा दरवाजा लावून घेऊन त्याला जर आगळ मागून टाकली तर चोर किती आले तरी भीती नव्हती. हल्ली त्या बंगल्यांची शोभा वाढवता वाढवता आम्ही सुरक्षा फार विसरलो. आमच्या घरांमध्ये लाथ मारली तर दरवाजे उघडतात. तेव्हा आपल्याला जर याच्यातून काही बोध घेता आला तर घ्या. जुनी माणसं अधिक बुद्धिमान होती असं माझा दावा आहे. सर्व त्या जुन्या काळातले मंदिरं बघा, आक्रमण व्हायची ना ती मंदिरं सुद्धा त्याला तटबंदी असायची मोठी आणि त्याला सुद्धा एक प्रवेशद्वार असायचा आणि त्यालाही सुरक्षेची सगळी योजना केली. बाहेरून हत्तीनं धडक देऊ नये म्हणून त्याला समोरून ते बाण वगैरे लावलेले असायचे. काय काय सुविधा होती सगळी, काय काय विचार करत होते. आपण सगळ्या रंगरंगोटीचा विचार करणारा काळ जास्त आहे, वास्तविकतेचा विचार करणारा कमी आहे. मला वाटतं स्वभाव जपण्यापेक्षा प्रभाव टाकायला लोक जास्त महत्व देतात आणि त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होतात. मुद्दा असा आहे, भगवान कृष्ण परमात्मा निघाले, रांगत होते. गोपिकेनं पाहिलं आणि त्या दर्शनाचा परिणाम तिच्या अंतःकरणावर झाला. दैदूध विकायला गेली खरी मथुरेच्या बाजारात, परंतु तिला विसर पडला होता. कारण मी म्हणतो साध्या चांगल्या गोष्टी पाहिल्या तर माणूस कौतुक करतो, त्या विचारात रमतो. श्रीकृष्णाला पाहिल्यावर कोण त्याला विसरेल हो? श्रीकृष्णाला पाहिला आणि म्हणून विसर पडला स्वतःचा, विसर पडला स्वतःच्या देहाचा, विसर पडला स्वतःच्या कामधंद्याचा. विसरली घरे तानी पारखी लेकुरे. आणि मग ती जेव्हा दैदूध विका म्हणायचंय तर भुलल्यामुळे ती काय बोलू लागली अभंगाचं
विगिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे थोची वदनी उच्चारी. तुकाराम महाराज म्हणतात त्या गोपिकेनं दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी ती म्हणू लागली हरी घ्या मुकुंद घ्या. आणि अशा पद्धतीनं विसर पडल्यामुळे मला वाटतं साध्या साध्या कामामध्ये सुद्धा माणसाला कधी कधी विसर पडतो. आणि एखाद्या विषयात जर तो चिंतनात त्याच राहिला तर तो तसंच बोलून जातो. कीर्तनकार माणूस जर असेल तर तो दहानावर टाळ बघतो, म्हणजे बोलता बोलता सभागती बोलून जातो. वास्तविक वेळ असते जेवणाची आणि तो काय म्हणतो अना टाळ. ते सवय पडलेली असते अशा पद्धती. त्या पद्धतीने पडिले वळण इंद्रिया सकळ, इंद्रियांना ते वळण पडलेलं असतं. आणि म्हणून गोपिकेनं देखिला डोळा बैसला म्हणे वदनी उच्चारी. खर तर ही अत्यंत मोठी स्थिती आहे. मायबाप हो, भगवान इतका सुंदर आहे की तो पाही दिया वेध लावी पैसे जीवी जडून. पण श्रीकृष्णाची सुंदरता ही फक्त शारीरिक नाही आहे, ती स्वभावाची सुंदरता आहे, ती त्याच्या कर्तृत्वाची ही सुंदरता आहे. सुंदरतेची व्याख्या जगामध्ये खरं तर व्यापकत्वानं समजून घेणं फार गरजेचं आहे आणि ती अनेक ठिकाणी तशी सांगितलेली. सुंदरता ही फक्त बाह्य नसते, ती आंतरिक असते. 2-3 मुद्दे सांगून जाईल आपल्याला. काही ठिकाणी बाह्य सुंदरता असते पण आंतरिक नसते. काही ठिकाणी आंतरिक सुंदरता असते पण बाह्य सुंदरता नसते. काही ठिकाणी दोन्ही सुंदरता नसतात, काही ठिकाणी दोन्हीही असतात. पहिला मुद्दा मी आपल्याला सांगितला, बाह्य सुंदरता असते पण आंतरिक नसते. कैकेयी ही राजा दशरथाची सर्वात सुंदर राणी होती, परंतु स्वभाव तितका सुंदर नव्हता आणि म्हणून जे काही घडू नये ते रामायणामध्ये घडलं. बाह्य सुंदरता असलेल्या लोकांवर जबाबदारी जास्त आहे की त्यांनी त्यांचे स्वभाव जास्त सांभाळले पाहिजे, नाही तर लोक लई शिव्या घालतात मग त्यांना. लोक म्हणतात गोरे गोमटे आहेत पण यांचं थोबड चांगलं नाही, यांचे विचार चांगले नाही, त्यांचा स्वभाव चांगला नाही. आणि म्हणून नुसत्या बाह्य सुंदरतेचा अभिमान पिटवत फिरू नये जगात. आपला स्वभाव, आपले विचार, आपले संस्कार ते जपण्याचा प्रयत्न आपण करणार. कोणी असो, ही बाहेरची सुंदरता थोडा वेळ प्रभावित करते माणसाला, पण विचारांची सुंदरता आयुष्यभर प्रभावित. आयुष्यभर. त्या अष्टावक्राजवळ काय सुंदरता होती. 8 ठिकाणी शरीर वाकडं होतं, पण विचारवान इतका होता, बुद्धिमान इतका होता हा ऋषी मुनी. ते राजा जनकाचं उत्तर त्यानं दिलं. हे खरं की ते खरं? स्वप्नात मी भिकारी झालो हे खरं, जागृतीत मी राजा आहे हे खरं? असा प्रश्न जनकानं विचारला होता. बहुतेकांनी उत्तर दिलं होतं, तुम्ही जागृतीत राजे आहात हे खरं आहे, स्वप्नात भिकारी झालात हे खोटं आहे. पण एक योग्य उत्तर देणारा मुनी मिळाला, त्याचं नाव अष्टावक्र आहे. कारण त्याचे वडील सुद्धा कैद होते तिथे, उत्तर नाही देता आलं म्हणून अनेकांना कैद केलं. अष्टावक्र म्हणाले, राजा वाईट मानणार नसतील तर योग्य उत्तर सांगू. म्हणे, राजा हेही खोटं आणि तेही खोटं. तू स्वप्नात भिकारी झाला हे जेवढं खोटं आहे, तू जागेपणी राजा आहे हे सुद्धा तेवढंच खोटं आहे. स्वप्न 5 मिनिटांनी संपणार आहे आणि कदाचित हे राज्य 100-50 वर्षांनी संपणार आहे. बाकी दोन्हीही सोडावंच लागतं. हेही खोटं आहे आणि तेही खोटं आहे असं समज आणि चांगलं काम कर. राजा जनक उठला आणि अष्टावक्राच्या चरणावर मस्तक ठेवलं. श्री संताची आहे माझा चरणावर. म्हणून बाहेरचे कपडे, लत्ते, जात, धर्म आणि दिसणं न दिसणं हे तुम्हाला फक्त 10 मिनिटाची ओळख देतं, पण आयुष्यभराची ओळख तुमच्या विचारांनी आणि संस्कारांनी जगाला. आयुष्यभराची. एखाद्या घरामध्ये सुनबाई आली, चांगली आहे, दिसून नाकी डोळी चांगली आहे, पण स्वभाव चांगला नसेल तर माणसं नंतर नाटक करतात. एखादी बिचारी थोडीशी आमची भगिनी काळ्या वर्णाची म्हणून ती नाकारली असेल, पण केलं लग्न, पण स्वभाव चांगला निघाला, नंतर अभिमानानं सांगतात आमची सून फार चांगली. वरच्या दिसण्यावर फक्त जाण्याचं काही कारण नाही, हेच आपल्याला अध्यात्म वेळोवेळी सांगत आहे. पिढाला विगिता गोरस घ्या म्हणे. स्वभाव तिचा बदलला
भगवतमय झाला. आपली याचा विसर भोळा गोविंदू कळा कवतुके. आता स्वतःचा स्वतःला तिला विसर पडला. मला वाटतं स्वतःच्या देह भावनेचा विसर पडण्यासाठी योग्याला योग साधना करावी लागते. पण भगवत भक्त जर अंतःकरणापासून भक्ती करू लागला तर त्याला सहज विसर पडतो. तो झाला. आता बाकीचे हसू लागले. हसू होतच असतं या जगात. एकतर जो काहीतरी वेडेपणा करतो त्याचं हसू होतं, किंवा जो खूप शहाणपणानं वागतो त्याचंही हसू होतं. हे सूत्र ध्यानात ठेवा. खूप शहाणपणा. जगद्गुरु तुकोबाराय खूप विचाराच्या उंचीनं परमार्थ करत होते आणि लोक त्यांना वेळ समजत होते. अनेक शास्त्रज्ञ या जगामध्ये असे झाले की त्यांना लोकांनी वेळ ठरवलं. अनेक तत्वज्ञ असे झाले, मग ते फार मोठमोठे सॉक्रेटिस सारखे, तर त्यांनाही लोकांनी वेळ ठरवलं. म्हणून तिथपर्यंत ती उंची न गाठल्यामुळे लोक त्याला वेळ समजतात. गोपिकेला सुद्धा गोविंद घ्या, दामोदर घ्या, हरी घ्या, मुकुंद घ्या म्हणते आणि बाकीचे हसायला लागले. महाराज म्हणतात त्या गोपिकेचं चित्त मात्र त्यांच्याकडे. तुका म्हणे हासे जर, तुका म्हणे हासे Bye.
वेळ बराच झाला, 12 वाजून. आपली संकल्पित वेळ 10 ते 12 वर 5-10 मिनिट झालेली असल्यामुळे इथेच आपण थांबतो. भगवान कृष्ण परमात्मा कुठल्याही देवतेचं चरित्र, खरं तर कीर्तनात आपल्या अल्पमतीनं आपण त्याचा किती विचार करणार, पण या चरित्रातून घ्यावा तेवढा बोध थोडा आहे. अनेक प्रकारचे अर्थ आपल्याला आजही जीवन जगण्यासाठी त्या धर्मग्रंथातून उपयुक्त अर्थ आपल्याला घेता येतात आणि त्यासाठीचाच प्रयत्न म्हणजे हा हरिनाम सप्ताह असतो. या निमित्तानं विचारांचं चिंतन मंथन व्हावं आणि आम्हाला कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था चालवण्यासाठी एक आदर्श विचार समाजाला प्राप्त व्हावे, त्या हेतूनच पालखेड, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांनी श्रद्धेनं, भक्तिभावानं आपण सर्वांनी एकत्र येऊ. पूजनीय महेंद्रानंद गिरीजी महाराज आणि आमची सकल वारकरी संप्रदायातली गुरुबंधू संत मंडळी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पवार महाराज आणि सगळे आमची महाराज मंडळी या सर्वांचं सहकार्य घेऊन उत्तम रीतीनं हा सप्ताह पार पाडलाय. आज त्याची सांगता आहे. काल्याचा प्रसंग फारसा आता मी आपल्या पुढे सांगत नाही, फक्त अभंग घेऊन आरती करतो. या निमित्तानं बरीचशी पाहुणे मंडळी उपस्थित आहे. नरहरी रांजणगाव इथून आदरणीय समस्त मस्के पाटील, जोडेगावचे शेजूळ पाटील, बराडे पाटील, आपले या भागातील युवा आणि आपले सर्वांचे स्नेही युवा कार्यकर्ते, युवा नेते मनाजी पाटील, आमचे जुने जाणते सहकारी गुरुबंधू भाऊसाहेब अण्णा उगले, त्याचबरोबर इतरही आलेली सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. गावातील वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी आणि माता भगिनी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करेल की आता येणाऱ्या काळामध्ये या मंदिराचा आणखी मोठा जीर्णोद्धार होणार आहे. या सगळ्या सेवांचा आपण लाभही जीवनामध्ये घेतला पाहिजे. मंदिर मोठं होईल, परंतु अधिकाधिक आपण इथे येऊन भजन पूजन करणं, आरतीमध्ये सहभागी होणं, पारायणामध्ये जास्तीत जास्त लोकांनी बसणं. हल्ली पारायणाला संख्या कमी होत चालली गावोगावी आणि ती वाढवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. गावाच्या दृष्टीनं तसं मला आजही जरा जेमतेमच वाटतायत लोक. आता कामाचे दिवस आहे म्हणा, काय अडीअडचणी, परंतु ही वाढ झाली पाहिजे आणि यासाठी सुद्धा आपल्याला आवश्यक ते योग्य दिशेनं प्रयत्न. आमच्याकडे नेवासा फाट्यावर आम्ही सप्ताह घेतला होता, त्याला 20-22 वर्ष आणि त्यावेळी आम्हाला बरेच जण म्हणाले होते की फाट्यावर सप्ताह नका घेऊ म्हणे महाराज, आजपर्यंत इथं काही कोणी सप्ताह केला नाही, हा फाटा आहे. नेवासा फाटा कशासाठी प्रसिद्ध होता हे शिंदे सरला तर माहितीच आहे, ते आमच्या तालुक्यातलं, पण तुम्हालाही माहिती आहे. आम्ही प्रयत्न केले, म्हटलं आपण शेवटी असं आहे की पडीक जमीन किती दिवस पडीक ठेवायची ना, तिथेही कोणीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि आम्ही घरोघरी फिरलो, वर्गणी मागण्यासाठी नाही, आम्हाला पारायणाला, भजनाला, सेवेला एक माणूस द्या तुमच्या, कोणी एक जण बसा पारायण. आम्हाला सुरुवातीला अनेक जाणती मंडळी होती की 10 माणसं सुद्धा बसणं अवघड आहे म्हणलं. ते सगळे संध्याकाळी अख्खेच्या अख्खे पिलेले असतात आणि त्यात आम्ही जिथं सप्ताह घेतला ती होती इरिगेशन कॉलनी. इरिगेशन कॉलनीमध्ये तर ते म्हणले तुम्ही तिथं तर जाऊच नका महाराज, हे काय करून तुमचा टाळण विना घेऊन पळून जातील म्हणे सगळे जातात. म्हटलं आता करू प्रयत्न. आणि असं घडलं, तुम्हाला सांगतो की या प्रामाणिक प्रयत्नांचा परिणाम 500 लोक आमचे पारायणाला बसले. 5-5 हजार लोक, 5-5 हजार लोक कीर्तनाला जमले. या नमस्कार. तेव्हा आपण अनेक गोष्टींसाठी हल्ली प्रचार करतो, निवडणुकांचा प्रचार करतो, व्यवसायाचा प्रचार करतो, अनेक प्रचार करतो. तर या धर्म कार्यासाठी सुद्धा जर आपण प्रामाणिक प्रचार केला तर लोक वाढतात आणि तो करणं कुणीतरी मनावर घेऊन हे फार अगत्याचं आहे, गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण पालखेडकर मंडळी या दृष्टीने चांगलं काम करत आहे. महेंद्रानंद गिरीजी महाराजांसारखी आदरणीय संत मंडळीचं अधिष्ठान इथे आहे. आणि आता आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे सरांनी मला सांगितलं मगाशी, भजनी मंडळींनी कार्यकर्त्या 1 कोटी रुपये पर्यटनच्या निधीतून या ठिकाणी मंजूर केले. 1 कोटी रुपये
आणि त्या माध्यमातून आता असाच हा सभामंडप आणखी पुढे, बरोबर आहे ना, भव्य होईल. पण भव्य झाल्यावर भरेल का? आज ते कापडाचा दिलेला तसाच राहिलाय तो. तेव्हा ही जबाबदारी पहिली घ्या, म्हणजे आमदार साहेबांनी दिलेला निधी सार्थकी लागेल, एवढीच विनंती करतो. आपण सगळ्या भजनी मंडळींनी गोड साथ दिली आणि सगळ्यांनी दोन शब्द प्रेमानं तुम्ही जी मंडळी जपलात त्यांनी मात्र अतिशय आवडीनं आपुलकीनं आपण ऐकलं, आपले चेहरे सांगत होते आणि त्याचं समाधान श्रोत्यांनी जे काही ग्रहण केलं त्याचं समाधान वक्त्यालाही असतं आणि ते समाधान घेऊन मी इथून मार्गस्थ होणार आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद. पारेश्वराचे आशीर्वाद आपल्या सर्वांना राहो अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय. मागे म्हणा करोने आरती Hare
Thank you.